नमस्कार मंडळी, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा। आज आपण उपवास आहे, त्यामुळे उपवासाच्या निमित्त आज मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। ते पण एकदम असे क्रिस्पी आणि आतून एकदम असे सॉफ्ट, एकही वडा असा फुटणार नाही आहे। त्यामुळे चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहून घेऊया। मी आधी सगळं प्रिपरेशन करून ठेवले, तुम्ही पाहू शकता। मी रात्रभर पाव किलो असे साबुदाणे भिजत घातले होते। साबुदाणे मस्त असे एकदम पूर्णपणे भिजलेले आहेत। एक एक दाणा असा अलग अलग आणि सुटका आहे, तुम्ही पाहू शकता। एकही दाणा असा चिपकलेला नाही आहे। प्रमाणात पाणी घातलं तर साबुदाणे असे एकदम चिकट होत नाहीत, तसेच एकदम असा एक एक दाणा असा खुललेला असतो। मी इथे साबुदाणे भिजून घेतलेले आहेत रात्रभर। तसंच मी याच्यामध्ये 2 बटाटे मोठे किसून घेतलेले होते। हे बटाटे आधी शिजवून आपण नंतरला त्याला थंड करून किसणीने किसून घ्यायचे आहेत। मी किसून घेतलेले आहेत बटाटे। त्यासोबतच मी इकडे 100 ग्राम असे शेंगदाणे जे मी भाजून घेतले होते आणि भाजून त्यांना मग मिक्सरला लावले आहे। एकदम अशी पावडरच करून घ्यायची आहे, अख्खे अख्खे दाणे ठेवायचे नाहीत। जर शेंगदाणा असा अख्खा अख्खा राहिला तर मध्ये मध्ये साबुदाणे वडे आपले जे असतात ते बॅटर एकदम परफेक्ट असं बसत नाही। इकडे मी 7-8 मिरच्यांची पेस्ट करून घेतली आहे, तुम्ही बघू शकतात। 7-8 मिरच्या डायरेक्ट मी मिक्सरला लावल्या आहेत, त्यांना भाजलेलं नाही आहे, बाकी काही केलं नाही आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहेत आणि मस्तपैकी असं मळून घेणार आहेत। काही काही लोक उपवासामध्ये मी बघितलं आहे कोथिंबीर टाकतात, लाल तिखट पावडर टाकतात, पण हे सर्व उपवासाला चालत नाही आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। इथे मी मीठ टाकलेलं आहे आधी, जेणेकरून सर्व साबुदाण्यांना मस्तपैकी असे मीठ लागेल। त्यानंतर मी इकडे जी पेस्ट केली होती हिरव्या मिरचीची ती टाकली आहे। जर तुम्हाला उपवासाचे साबुदाणे नसेल बनवायचे वडे, म्हणजे असेच खायला रोजच्या प्रमाणे बनवायचे असतील, तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट, हळदीची पावडर याचासुद्धा वापर करू शकता। इथे मी थोडंसं जिरं घातलेलं आहे। जिरंसुद्धा उपवासाला चालत नाही आहे, पण मी इथे फक्त असेच बनवण्यासाठी हे जे खायसाठी मी इकडे साबुदाण्याचे वडे बनवत आहे, त्यामुळे मी इथे जिऱ्याचा वापर केला आहे। त्याच्यानंतर आपण जी शेंगदाण्यांची मिक्सरला बारीक वाटून पावडर केलेली ती टाकलेली आहे। मी इथे 100 ग्राम शेंगदाणे घेतले आहेत। जास्त शेंगदाणे नाही आवडत, त्यामुळे मी जास्त नाही घेतले। तसेच इकडे जे मी किसून घेतलेले बटाटे होते ते सुद्धा घातलेले आहेत। सर्वात आधी मीठ टाकलं का ते एकदम प्रमाणात सर्व मिश्रणाला लागून होतं। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव असं कालून घेऊया। मला साबुदाण्याच्या वड्यांमध्ये किंवा एखादी कुठली पण साबुदाण्याची रेसिपी असू द्या, मला त्याच्यामध्ये बटाटे हे खूप मस्त लागतात। काही काही जणांना आवडतसुद्धा नसतील, पण मला ह्याच्यामध्ये बटाटे खूप आवडतात। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम असं सॉफ्ट आणि एकदम मस्त असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण ह्याचे एक एक करून असे वडे बनवून घेणार आहे। काही काही जणांचे वडे जेव्हा तेलात टाकतात तेव्हा ते फुटतात असे, पण ते का फुटतात? आपण जेव्हा एखादा वडा बनवतो तेव्हा तो एकदम असा दाबून दाबून आपण त्याला हे नाही करायचं, त्याची जी किनार असते ना ती थोडीशी अशी खुली खुली ठेवायची। एकदम असं दाबून दाबून त्याला बनवलं तर त्याला आतून अशी जायला हवा, बाहेर जायला जागा नसते, त्यामुळे ते असे फुटतात। त्यामुळे आपण साईड थोडी किनार अशी थोडीशी अशी खुली खुली ठेवली तर ती कुठलाही वडा असा फुटत नाही। तुम्ही पाहू शकता इकडे आजूबाजूला मी थोडंसं असं खुले असे वडे ठेवलेले आहेत। एकदम असं त्यांना दाबून दाबून मी प्रेस करून नाही बनवले आहेत। जर असे केला तर तुमचे एकही वडा फुटणार नाहीत। आपण जेव्हा तळू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की एकही वडा हा फुटत नाही। असे करून मी सर्व एक एक करून वडे बनवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व वडे असे बनवून घेतलेले आहेत। प्रत्येक वडा हा एकदम असा साईडनं किनारी अशी थोडी थोडी मी खुलीच ठेवलेली आहे, जेणेकरून आपले वडे फुटणार नाही। हे वडे तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा दह्यासोबत खाऊ शकतात। उपवासाचे वडे म्हटल्यावर हे जास्त करून दह्यासोबतच जास्त छान लागतात। आता आपण ह्या वड्यांना फ्राय करून घेणार आहोत। मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे गॅसवर।
इथे गॅसवर तुम्ही बघू शकता की तेलाला मस्त असा कड आलेला आहे. गॅसचा फ्लेम हा एकदम फास्ट ठेवायचा नाही आहे, तो लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर वडे आपले सर्व असे करपून जातील. मी इकडे मीडियम फ्लेमवरच ठेवला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला मीडियम फ्लेमवर 2 मिनटं असे ठेवूया आणि नंतरला पलटी करून घेणार आहे. आषाढी एकादशी आणि पंढरपूर हा नजारा काही वेगळाच असतो. भक्तीमध्ये एकदम तल्लीन झालेले जे वारकरी असतात त्यांना पाहून असं एकदम मन असं एकदम पूर्णपणे भारावूनच जातं. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमलेले वारकरी आणि त्यासोबतच यावर्षी आपण एक अलगच नजारा बघितला आहे, तुम्ही सर्वांनी देखील पाहिला आहे. ते गाणंसुद्धा हे एकदम खरं झालं आहे. धावून ये मन तारुण्यने श्रीरंगा, नदी भरली चंद्रभागा. तुम्ही पाहिलंच असेल, एवढा इंद्रायणी नदीला पूर आलेला अक्षरशः 1 दिवस आधी, पण विठुरायाने आपल्या भक्तांसाठी मार्ग हा मोकळा करून दाखवला. म्हणजे जिथे भक्ती असते तिथे सर्व काही असतं. त्यामुळे देवाच्या भक्तीमध्ये एकदम मन पूर्णपणे आपण तल्लीन करून त्याच्या भक्तीमध्ये रमून गेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता इकडे आपले वडेसुद्धा असे दोन्ही साईडनं मी पलटी करून घेतलेले आहे. एकही वडा असा हा फुटणार नाही आहे, पण तुम्हीसुद्धा काळजी घ्यायची, कारण हे जेव्हा फुटतात तेव्हा तेल अंगावर उडण्याची शक्यता असू शकते. तुम्ही पाहू शकता एकही वडा आपला फुटलेला नाही आहे. आता मस्त आपण ह्यांना दोन्ही साईडनं असे लो टू मीडियम फ्लेमवर असे दोन्ही साईडनं लालसर असे खरपूस असे फ्राय करून घेणार आहे. गॅस एकदम फास्ट नाही करायचं, नाहीतर जे आपलं आतलं बॅटर असेल ते पूर्णपणे असं साबुदाणे कच्चेच राहून जातात. मस्तपैकी आपण ह्यांना लालसर असं फ्राय करून घ्या. तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीचं काय रेसिपी बनवली आहे, तुमच्या इकडे आषाढी एकादशी कशी साजरी करतात नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमच्या असेच भरभरून प्रेमामुळे आपण आपल्या चॅनलला एक दिवस नक्की पुढे नेऊया. तसंच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आज आषाढी एकादशी आणि आज 1 दिवस आधी पाऊससुद्धा थांबलेला आहे, तुम्ही पाहू शकता. नाहीतर कंटिन्यू 2-3 दिवस पाऊससुद्धा पडत होता. इथे आपले दोन्ही साईडनं बघू शकता असे मस्तपैकी लालसर असे आपले साबुदाणा वडे फ्राय झालेले आहेत. आता आपण त्यांना एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत. मस्तपैकी अशी खायला पण कुरुम कुरुम आणि आतून अशी एकदम सॉफ्ट आहे. हे आपण दह्यासोबत खाऊ शकतात. अप्रतिम असे लागतात. गरमागरम असे हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडतील, सर्वांनाच आवडतील अशी ही डिश आहे. तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीची काय रेसिपी केली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपले वडे इकडे फ्राय झाले आहेत. आपण जे राहिलेले वडे आहेत ते सुद्धा फ्राय करून घेऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हाय ते वडे आपण आता पुन्हा दुसरे फ्राय करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व वडे असे लालसर खरपूस असे फ्राय करून घेतले आहेत. चवीला आपण अगदी अप्रतिम असे झटपट होणारे वडे आहेत. अजून एकदा मी ही रेसिपी नक्की दाखवेन तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्ही साबुदाणा न भिजत घालतात झटकेपट असे होणारे साबुदाणे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा अजून कुठली रेसिपी लगेच कशी होते, लगेच कशी बनवता येत. साबुदाण्याला आपल्याला भिजत नाही घालायचं आहे. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाखवेन अशा रेसिपी ज्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा न भिजत घालता साबुदाण्याच्या रेसिपी कशा बनवता येत. चला तर मग आपण ह्यांना मस्तपैकी अशा गार्निश करून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये. धन्यवाद.